नमस्कार मित्रांनो, मी त्रिशर्णा आपल्या महाराष्ट्राचे GR&D योजना या यूट्यूब चॅनल तुमची स्वागत करीत आहे. महाराष्ट्र शासनाने 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत जे भजनी मंडळ आहेत ग्रामीण भागात किंवा शहरी भागात त्या भजनी मंडळांना भजन साहित्यासाठी 25,000 रुपये अनुदान देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. जर आपलं भजनी मंडळ असेल आणि आपल्याला भजनाचे साहित्य खरेदी करायचे असेल तर सरकारकडून 25,000 रुपये मिळवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदी करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म घरबसल्या कसा भरायचा या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. त्यासोबत कोणती कागदपत्र जोडावयाची आहेत याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. आपण भजनी मंडळात असाल किंवा आपल्या गावात एखादे भजनी मंडळ असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि हे 25,000 रुपये अनुदान मिळवायचे आहे. यासाठी वेबसाईट देण्यात आलेली आहे, इथं पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला वेबसाईटची लिंक देण्यात आलेली आहे, पहा महाअनुदान.org. या वेबसाईटवरती आल्यानंतर पहा आपल्याला संस्था भजनी मंडळ नोंदणी हा पर्याय इथे दिसून येईल. पहा संस्था भजनी मंडळ लॉग इन नावाचा दुसरा ऑप्शन आहे. ऑलरेडी तुम्ही लॉग इन केला असाल तर दुसरा ऑप्शन, आणि जर नवीन भजनी मंडळ तुमचं नोंदणी करणार असाल तर नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा, या पर्यायावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर पहा इथे आता आपल्याला भजनी मंडळ नोंदणी करायचं आहे. पहा विभाग इथून तुमचा कोकण, पुणे कोणता आहे, नाशिक तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या. यानंतर जिल्हा जो तुमचा आहे तो सिलेक्ट करून घ्या. तालुका जो आहे तो तुमचा सिलेक्ट करून घ्या. आता पहा इथून पुढे आपल्याला तुमच्या संस्थेचे म्हणजेच भजनी मंडळाचे नाव इथे लिहायचं आहे. संस्थेचा म्हणजेच भजनी मंडळाचा पत्ता इथे लिहायचा आहे. यानंतर पहा इथे मोबाईल क्रमांक, तुमचा जो काही भजनी मंडळ अध्यक्ष किंवा ज्यांचा रजिस्टर करणार आहात त्यांचा, आणि ईमेल ID तुमचा भजनी मंडळाचा किंवा तुमचा त्या अध्यक्षाचा टाकू शकता. यानंतर नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करा. तुम्ही सर्व माहिती फिल करा. यानंतर नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करा. पहा आता आपल्याला जो मोबाईल नंबर आहे तो तुमचा युजर ID असणार आहे. आता कशा पद्धतीने लॉग इन करायचं ते सांगतो. तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. पुढील अर्ज भरण्यासाठी लॉग इन करावे. ओके या पर्यायावरती क्लिक करा. पहा आता आपल्याला इथं लॉग इनचा ऑप्शन आलेला आहे. हा ऑप्शन कुठून आलेला आहे? जे मुख्य पृष्ठावरती आलेला होता संस्था भजनी मंडळ लॉग इन, या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आता जो मोबाईल नंबर दिलेला होता रजिस्टर्ड तो इथे एंटर करा आणि OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर OTP इथे फिल करा आणि लॉग इन पर्यायावरती क्लिक करा. पहा आता तुमचं लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? इथे पहा आपल्याला बरेच अर्ज दिसून येत आहेत. एक भीमसेन जोशी अनुदान अर्ज, सहाय्यक अनुदान अर्ज, भांडवली अनुदान अर्ज, त्याचबरोबर नाट्यनिर्मिती अनुदान अर्ज आणि शेवटी पर्याय आहे तो म्हणजे भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज. या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर भजनी मंडळाचे नाव तुमचं येऊन जाईल. भजनी मंडळाचा पत्ता, आर्थिक वर्ष, विभाग, जिल्हा, तालुका, मोबाईल क्रमांक इथे येऊन जाईल, जे की मी हाईड केलेला आहे. पहा यानंतर खालती या. खालती आल्यानंतर आता तुम्हाला पहा ज्यांचे भजनी मंडळ आहेत त्यांच्या भजनी मंडळाचं बँकेत खातं असणं गरजेचं आहे. भजनी मंडळाचं बँकेचा IFSC कोड, बँकेचं नाव इथे नमूद करायचं आहे. भजनी मंडळ बँक शाखा इथं टाईप करायची आहे. बँकेचा खाते क्रमांक. आता पहा तुम्हाला प्रश्न पडला असेल की भजनी मंडळाचं खातंच नाही, तर शेवटी मी सांगतो. त्यानंतर कन्फर्म खाते क्रमांक, त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजेच त्या भजनी मंडळाचे खात्याचे नाव जे काही तुम्ही रजिस्टर केलेलं आहात ते. तर यानंतर पाहू शकता भजनी मंडळ पॅन कार्ड. आता कुठल्या भजनी मंडळाचं पॅन कार्ड असेल का? जर असेल तर इथे नमूद करायचं आहे. आता नसेल तर फॉर्मच भरता येणार नाही, कारण इथे स्टार मार्क देण्यात आलेला आहे. म्हणजे जे रजिस्टर्ड भजनी मंडळ आहेत, ज्यांचं खातं आहे, ज्यांचं पॅन कार्ड आहे त्यांना ही स्टेप भरता येणार आहे, ज्यांचं नाही त्यांना भरताच येणार नाही. यानंतर पहा भजनी मंडळ व्यावसायिक आहे का? असल्यास होय, नसल्यास नाही यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर मंडळाचे कार्य, 5 महिला असतील, 5 पुरुष असतील तर 10 आत्तापर्यंत केलेली कार्य, भजनी कार्यक्रमाची माहिती, आत्तापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी भजन केलेलं आहात त्या कार्यांची माहिती आपल्याला इथे लिहायची आहे. एका वर्षात केलेल्या कार्यक्रमांची संख्या इथे तुम्हाला संख्या टाकायची आहे. एका वर्षात किती कार्यक्रम तुम्ही केलेला आहात. आता पुढील स्टेप आहे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे आहेत? ग्रामपंचायतचा दाखला जर मिळाला असेल तर अपलोड करा, नसल्यास चालू शकतं. आता केलेल्या कार्यक्रमाची मूळ छायाचित्र, ओरिजिनल फोटो अपलोड करावीत. म्हणजे ज्या ठिकाणी आपण भजन करतो, मोठमोठे कार्यक्रम असतात किंवा तुम्ही जिथे कार्यक्रम घेता तिथे तुम्ही एक फोटो वगैरे मारलेला असतो, तो फोटो इथे आपल्याला ओरिजिनल म्हणजे मोबाईलमधला वगैरे चूज फाईल करून इथे अपलोड करून घ्यायचा आहे. पहा इथे चूज फाईल करा, जिथे फोटो ठेवलेला आहात तिथून फोटो अपलोड करा. आयोजक पत्र असेल तर अपलोड करा, म्हणजे तुम्हाला कोणी आयोजन केलेलं आहे.
तर कार्यक्रमाशी संबंधित उत्तरपत्रामध्ये प्रसिद्ध केलेला वृत्तांत अथवा परीक्षणे वृत्तपत्राची नाव आणि वृत्तांताचा वार व दिनांकासह इथे माहिती अपलोड करू शकता. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, हँडबिल, कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रण. तुमच्या कार्यक्रमाचे हँडबिल वगैरे छापलेला आहात, जाहिराती केलेल्या आहात, तर ते तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. आता वरील कागदपत्रे खोटी चुकीची आढळल्यास भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते याची आम्हाला कल्पना आहे, म्हणून इथं टिकमार्क करायचे आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. कशावरती? नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचा. आता अशा प्रकारे आपल्याला ही माहिती भरून घ्यायची आहे आणि अपलोड करून नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला समजलं की भजनी मंडळ असून चालणार नाही, तर त्या भजनी मंडळाचं नाव, रजिस्ट्रेशन, त्याचबरोबर बँकेत खातं, पॅन कार्ड हे असणं गरजेचं आहे. हे असेल तर आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीचा अर्ज भरता येणार आहे. आता बहुतांश गावांमध्ये, ग्रामीण भागामध्ये भजनी मंडळ तर आहेत, भजनी मंडळ रजिस्टर्ड नाहीत किंवा त्या भजनी मंडळाच्या नावे बँक खाते किंवा पॅन कार्ड सुद्धा नाहीये. तर सरकारला एक विनंती की प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळ आहेत, तर प्रत्येक भजनी मंडळाला भजन साहित्यावरती 25,000 रुपये अनुदानासाठी दुसरी कोणती योजना आखण्यात यावी आणि त्या भजनी मंडळांना साहित्य स्वरूपात किंवा रक्कम स्वरूपात अनुदान मिळावे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.